हॅलो, माझं नाव आर्या जोशी. मी 16 वर्षांची आहे आणि आज मी सुकं खोबऱ्याचा गोड खाकरा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात मी सुकं खोबऱ्याला किसून त्यात गव्हाचं पीठ घालून पिठी साखर, थोडीशी वेलची पूड आणि याला दुधात मळलं आहे मी आणि थोडंसं पाणी घातलं मळायला आणि मग भाजून घेतलं. बर, आईची रेसिपी की तुझी आहे? तुझी आहे. बर, बघितली ऑनलाईन. बर 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 छान. आपण चाखून बघूया. खाकरा आहे, छान. इथे मध्ये मध पण आहे, इफ कोणाला हवं असेल. अच्छा, म्हणजे मध घालून. नुसता पण तो चांगला. अच्छा, मग त्याच्यासह तुम्ही चव घेऊ शकता. मीरा माझी थोडंसं प्लेट तुझी पुढे घेऊया आपण, त्यांना सोपं जाईल. बरं, त्याचे टाकून खायचं. नुसतं पण खाऊ शकतो किंवा दोन्ही चव घेऊन बघू शकता. म्हणजे नुसतं खाऊन पुन्हा हा छान उद्देश आहे की नाही आजच्या स्पर्धेचा. पण मला वाटतं उद्देश हा छान आहे मग आमचा, की आईकडून लेकीकडे जे गेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलं. हीच खरी गंमत आहे ना आपल्या सणांची, अशा गोष्टींची, आपल्या संस्कृतीची, की जे आपल्या मोठ्यांकडे आहे, वरिष्ठांकडे, ज्येष्ठांकडे घरातल्या, ते पुढे आलं पाहिजे. आणि त्याचं हे छान उदाहरण पुढारी न्यूजच्या या स्पर्धेत बघायला मिळालं, याचं आम्हाला सुद्धा समाधान आहे. त्यामुळे आणखी छान छान अशाच गोष्टी या पुढे सुद्धा बघायला मिळतील याची आशा आहे. चव तुम्हाला आवडली आहे का? मध घालून तुम्ही वेगळं आहे. म्हणजे मला तुला विचारायचं की म्हणजे तू लहानच आहेस पण तरी तू किती लहानपणापासून कुकिंग करतेस? 5वीत असल्यापासून. किती छान. मस्त मस्त. ऑल द बेस्ट. मोस्टली मी लॉकडाऊन नंतर भरपूर मग मी तेव्हापासून कंटिन्यू करते. आणखी एक लॉकडाऊनचा हा छान परिणाम आपण म्हणूया, की लॉकडाऊन मध्ये तिने हे सगळं सुरू केलं. उत्तम, कमाल. धन्यवाद.